अंबरनाथ बदलापूर रोडवरील डी मार्ट शेजारी जी आज होर्डिंगवरती चढून एका दुर्दैवी कामगाराचा मृत्यू झाला। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। अशी घटना घडूच नये यासाठी मी गेली 4-5 वर्षापासून या प्रशासनासोबत संघर्ष करत आहे। अंबरनाथ शहरातील आजूबाजूच्या परिसरातील जी अनधिकृतरित्या होर्डिंग्स उभारलेले आहेत त्यांनी तातडीने ते अधिकृत करून एक मानवी जीवितास धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्याची नियोजन करण्यासाठी मी अनेक वेळा तक्रार दिलेल्या आहे। पण इथलं निगरगट्ट प्रशासन एवढं नालायक आहे की आर्थिक हितसंबंधातून अनेक ठेकेदारांना हे पूर्णपणे शह देतात आणि ते ठेकेदार अशा सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे त्याचा जीव जरी गेला तरी त्यांना फरक पडत नाही, त्यांना मोबदला आला पाहिजे, त्यांचा धंदा चालला पाहिजे अशा ठिकाणी अशा प्रकारचे मजूर वापरले जातात। मी ह्या ठेकेदाराच्या विरोधात आता लेखी तक्रार देणार आहे आणि ह्याच्या विरुद्ध तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, परंतु ह्या संबंधित फ्रेमवरती चढून बॅनर लावण्यासाठी कोण प्रशासन त्यांना परवानगी देतं किंवा कुणाच्या आशीर्वादाने हे गोरखधंदे चालू आहेत याचा तपास झाला पाहिजे। आणि त्यासाठी मी आता या पुढचा लढा या लोकांच्या विरुद्ध आणखी तीव्र करणार आहे। माझी सर्वसामान्य नागरिकांना विनंती आहे की कृपया करून अशा प्रकारचे जे होर्डिंग्स असतील पावसाळ्यामध्ये त्याला शॉक लागतो किंवा वरच्या ज्या उच्च विद्युत वाहिन्या असतात त्या होर्डिंगला टच होऊन खाली जमिनीमध्ये असणाऱ्या लोखंडापर्यंत त्याचा शॉक मारतो, तर कृपया करून अशा होर्डिंग्स पासून आपण लांब राहून आपला स्वतःचा जीवाचा बचाव करावा। प्रशासन तुमच्यासाठी कुठलीही उपाययोजना करणार नाही, स्वतःचा जीव स्वतःलाच वाचवावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती इथल्या प्रशासनाने आपल्यावर आणून ठेवलेली आहे। धिक्कार करतो असल्या प्रशासनाचा।